नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी आणखीन एक सरकारी नोकरीबद्दल जाहिरात घेऊन आलेलो आहे. ही नोकरी कंत्राटी नसून परमनंट पदाची नोकरी आहे. मित्रांनो, तुमचं स्वप्न कोर्टामध्ये काम करण्याचं असेल तर चिंता सोडा, कारण की मी तुमच्यासाठी डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये काम करण्याची संधी घेऊन आलेलो आहे. तर चला बघूया सविस्तर माहिती. कोणतं पद आहे, काय शिक्षण लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की नवी दिल्लीमधून ही जाहिरात 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आणि आपण आता बघू शकता की हे जे पद आहे 80 पदे भरली जाणार आहे. आणि यामध्ये आपल्याला एकूण 21,700 ते बेस 46,210 इतका आपल्याला दर महिन्याला पगार दिला जाणार आहे विथ भत्त्यासह. त्यानंतर आता बघूया की अर्ज करण्याची पात्रता काय, अनुभव काय आणि वयाची काय अट आहे, कोणतं पद आहे ते संपूर्ण माहिती बघूया. तर आपली पहिली जी पद आहे याची पदांची संख्या वाढू किंवा कमी पण होऊ शकते. आणि याची पात्रता जर म्हणाल तर शासन मान्यताप्राप्त कोणत्याही मंडळ संस्थेद्वारे आपण 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून आपण स्वयंपाक पाककला कलांमध्ये किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ डिप्लोमा केल्याने आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, हे जे पद आहे हे स्वयंपाकगृहातील पद आहे असं म्हणणे हरकत नाही. तर यामध्ये आपल्याला 1 वर्षाचा डिप्लोमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर अनुभवाचं जर म्हणाल तर प्रतिष्ठित हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट किंवा स्वयंपाक करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे आपल्याला. यामध्ये वयाची जर अट म्हणाल तर आपण 1/8/2024 रोजी वयाची 18 ते 27 वर्षांपेक्षा कमी नसावी. त्यानंतर वयात नेहमीची सूट अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक, विविध घटस्फोटित महिला, न्यायिकदृष्ट्या विभक्त महिला आणि पुनर्विवाहित नसलेल्या आणि स्वातंत्र्य सैनिकांवर अवलंबून नसलेल्यांना मान्य असेल. त्यानंतर सरकारी नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रेशनमध्ये 3 वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा असणार नाही. इतर सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना वयात कोणतीही सूट दिली जाणार नाही. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जर काम करत असाल तर तुमच्यावर कोणतेही वयाचे बंधन नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्या खात्यामध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला वयाची सूट दिली जाणार नाही. त्यानंतर आरक्षणाचं जर म्हणाल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि माजी सैनिक या उमेदवारांसाठी थेट भरतीमधील आरक्षण हे वेतनश्रेणी असलेल्या पदांच्या संदर्भात भारत सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियम, आदेश आणि अधिसूचनांनुसार असेल. कनिष्ठ न्यायालय परिचय या पदांसाठी विहित केलेल्या वेतनश्रेणीशी संबंधित मुख्य न्यायाधीश वेळोवेळी निर्दिष्ट करून शकतील. अशी फेरबदल, फरक किंवा अपवादाच्या अधीन स्वातंत्र्यसैनिकांच्या अश्विनीचा आरक्षण भारताच्या सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या आदेशानुसार असेल. त्यानंतर निवड पद्धती कशी होणार आहे ते बघूया. तर आता इथे आपण बघू शकता की एकूण 200 मार्काचा हा पेपर होणार आहे. यामध्ये आता आपल्याला 60% पाडायचे आहे मित्रांनो. 200पैकी आपल्याला 60 गुण मिळवणे आवश्यकच आहे. तर आता कोणत्या याच्यासाठी किती गुण आहे ते बघूया. तर सामान्य ज्ञान आपली लेखी परीक्षा होणार आहे, यासाठी आपल्याला एकूण 30 गुण मिळणार आहे. त्यानंतर पाककला वरील लेखी चाचणी यामध्ये आपल्याला 70 गुणांची आपली म्हणजे स्वयंपाकगृहातील परीक्षा होणार आहे. ते स्वयंपाकगृहाविषयी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. अशी एकूण 70 गुणांची ते आपल्याला प्रश्न विचारणार आहे. त्यानंतर स्वयंपाकासाठी व्यावहारिक व्यापार कौशल्याची चाचणी आपली होणार आहे 70 गुणांची. त्यानंतर आपली मुलाखत होणार आहे 30 गुणांची. असं एकूण 200 मार्काचा पेपर होणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 60 गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आपली जी लेखी परीक्षा होणार आहे ही 1.5 तासाची होणार आहे. म्हणजे 90 मिनिटाची आपली परीक्षा होणार आहे. आणि यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. लेखी परीक्षा 16 राज्यांमध्ये होणार आहे. 16 राज्यांमध्ये 17 परीक्षा केंद्रांवर दिलेल्या तपशिलानुसार घेतली जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, आपली जी लेखी परीक्षा होणार आहे 1.5 तासाची होणार आहे आणि यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यानंतर लेखी परीक्षा ही 16 राज्यांमध्ये होणार आहे. 16 राज्यामध्ये 17 परीक्षा केंद्र असणार आहे. त्या केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. तर आता ते केंद्र कोणकोणते ते बघूया. तर पहिले जे केंद्र आहे अंबाला, नंतर बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, एर्नाकुलम, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना आणि विशाखापट्टणम. त्यानंतर गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, आसाम, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. राज्याची संख्या आहे 16, बिहार आणि आंध्र प्रदेश. तर उमेदवारांनी ज्यांना 3 परीक्षा केंद्र हजर व्हायचे आहे त्यांपैकी त्यांची निवड सूचित करणे आवश्यक आहे. कोणत्याही विशिष्ट केंद्रावर पुरेसा उमेदवारांची नोंदणी न झाल्यास अशा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांना पुढील पसंतीच्या परीक्षा केंद्रात सामावून घेतले जाईल. त्यानंतर आता अर्ज कसा करायचा आहे, त्याची फी काय आहे ते बघूया. तर पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो, ह्याची परीक्षा होणारी ऑनलाईन
परीक्षा होणार आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर लिंक त्यांनी प्रदान केलेली आहे www.sci.government.in. अर्ज केवळ ऑनलाईन नोंदणीद्वारे स्वीकारले जाईल. मित्रांनो, हे जे अर्ज चालू होणार आहे हे अजून चालू झालेली नाही, ही फक्त जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर अर्ज 23/8/2024 पासून सुरू होणार आहे. म्हणजे 23 ऑगस्ट रोजी हे अर्ज आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे ती अंतिम तारीख आहे ती 12 सप्टेंबरपर्यंत आपण रातच्या 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकतो. त्यानंतर उमेदवारांचे जी परीक्षा फीस होणार आहे ती ₹400 आहे. त्यानंतर आपण जर स्वातंत्र्य सैनिक असाल किंवा विधवा असेल किंवा घटस्फोटीत असाल किंवा न्यायिकदृष्ट्या विभक्त असेल तर अशा महिलांसाठी ₹200 फी आहे. त्यानंतर सामान्य सूचना काय आहे ते बघूया. तर कनिष्ठ न्यायालयाच्या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अटेंडंट ते पूर्ण केले पाहिजे अशी खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर सूचना काय काय आहे ते बघूया. तर उमेदवाराने त्याचे किंवा त्याच्या छायाचित्र स्कॅन केलेली प्रत आणि ऑनलाईन अर्जावर स्वाक्षरी या उद्देशासाठी दिलेल्या लिंकवर प्रदर्शित केलेल्या सूचनांनुसार अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराने अर्जामध्ये आवश्यक डेटा भरणे आवश्यक आहे आणि हेतूसाठी प्रदान केलेल्या लिंकवर दर्शविलेल्या सूचनांनुसार फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची. एकदा सबमिट केलेला अर्ज मागे घेतला जाणार नाही किंवा त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही. त्यानंतर ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने त्याच्या रीतसर सबमिट केलेल्या अर्जाचे पुनरावलोकन करण्यास सक्षम असेल. उमेदवाराला त्याच्या रेकॉर्डसाठी भरलेल्या अर्जाचे प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घेतल्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रदान केलेल्या लिंकवर प्रवेशपत्र तयार करण्यासाठी आणि विविध चाचणी मुलाखतीची संबंधित इतर कोणतीही माहितीसाठी त्याचा किंवा तिचा अर्ज क्रमांक काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयीन अटेंडन्स या पदांसंबंधित अपडेटसाठी उमेदवारांना सुप्रीम ऑफ इंडियाच्या वेबसाईटला नियमित अंतराने भेट देण्याचा सल्ला दिला जातो. जर उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट केले तर त्यांनी लक्षात ठेवावं की शेवटी सबमिट केलेले अर्ज फक्त रजिस्ट्रेशनद्वारे स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही. जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्जासाठी फी भरली असेल, राष्ट्रीय प्रवर्गासाठी विहित केलेले अर्ज शुल्क भरणाऱ्या सामान्य किंवा ओबीसी उमेदवारांची उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरलेली श्रेणी बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. ची पूर्तता न करणारा अर्ज सूचना सरसकट नाकारल्या जातील. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांना SSC UPSC द्वारे लेखी परीक्षेत आणि त्यांच्याद्वारे घेतलेल्या व्यावहारिक व्यापार कौशल्यामध्ये ज्या सवलती सुविधा दिल्या जातात त्याच सवलती सुविधा वाढवल्या जातील. त्यानंतर परीक्षा मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही TA किंवा DA देय असणार नाही. पोस्टाने कोणतेही प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर होस्ट केलेल्या लिंकवरून उमेदवारांना परीक्षेची सर्व टप्प्यांसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा, व्यावहारिक व्यापार कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या तारखा सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर म्हणजे त्यांची ही वेबसाईट आहे www.sci.government.in वर सूचित केल्या जाणार आहे. तसेच उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल SMS आणि ईमेलद्वारे पाठवली जाईल. म्हणून उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल असणे आवश्यक आहे. ID आणि मोबाईल नंबर आणि तो संपूर्ण भरती प्रक्रियेद्वारे सक्रिय ठेवावा. ज्युनियर कोर्ट अटेंडन्स या पदासाठी विहित केलेल्या पात्रतेच्या समक्षम उच्च पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांना विचारले जास्ता पात्रता दर्शविणारे संबंध अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यांच्याकडे असलेले विहित पात्रतेच्या समतुल्य उच्च पात्रतेचे आहे. राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये काम करणारे उमेदवार, विभाग, बँका, PIUSA इत्यादींना मुलाखतीच्या वेळी न हरकता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही विवादाच्या बाबतीत कायदेशीर अधिकारक्षेत्र दिल्ली असेल. तर अशी ही जाहिरात होती मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.